नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील फुलेनगर भागात आज शनिवारी पहाटे काही वादग्रस्त पत्रके आढळली. विशिष्ट समाजाला हिणवणाऱ्या या पत्रकामुळे नागरिक संतप्त झाले. या पत्रकांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती होती. शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्याच्या संघटनेने काही पत्रके वाटल्याचा संशय आहे. या संदर्भात पोलिसांनी तातडीने हालचाल करत दोघांना ताब्यात घेतलंय. या संदर्भातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने हालचाल करून तपास केला. त्यात एका व्यक्तीच्या वैयक्तिक वादातून संबंधितांना अद्दल घडवण्यासाठी हा बनाव घडवण्यात आला असल्याचे समोर आले. या पत्रकात एक इमारत देखील दाखवण्यात आली होती. त्या इमारतीला इजा पोहोचावी म्हणून हा घृणास्पद प्रकार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या पत्रकांमध्ये विशिष्ट समाजाला हिणवण्यात आले होते. तसेच शहरातील एका मंदिराबाहेर लावण्यात आलेला स्तंभ काढून टाकावा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला होता. ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील मजकुरामुळे नागरिक संतप्त झाले. पाहता मोठा जमाव जमा झाला. हा जमाव घोषणा देखील देत होता. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पंचवटी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश बर्डेकर यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना समजावून सांगत त्यांना शांत केले. सुमारे 2 तास हे प्रकरण सुरू होते. ते वाऱ्यासारखे शहरात पसरल्याने अन्य भागातही तणाव निर्माण होण्याची शक्यता होती.